मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर जात आहेत. रखडलेल्या माणगाव बायपासची ते पाहणी करणार आहेत. शिवाय मनसेच्या रायगड मध्यवर्ती कार्यालयाचं सुद्धा ते उद्घाटन करणार आहेत. राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर जात असून अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या माणगाव बायपासची ते अधिकाऱ्यांसह पाहणीही करणार आहेत. या दौऱ्यात ते दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन देखील करतील. रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं असं म्हणत आमदार बबनराव लोणीकरांनी दानवेंना टोला लगावलाय. परभणीतून खासदार व्हायची बबनराव लोणीकर यांनी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. भाजप नेते दानवेंना आता त्यांचं राज्यपाल व्हायचं वय झालं असून त्यांनी राज्यपाल व्हावं, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचा टोला लोणीकरांनी दानवेंना लगावलाय. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्या भाषणामध्ये ते बोलत होते. राज्यपाल व्हायला हरिभाऊ बागडेंसारखं 75-80 वर्षाचं व्हावं लागतं. निकषात तुम्ही बसतात राज्यपाल म्हणून, दानवेजी बसतात. त्याच्यामुळं दानवे साहेबांनी खरं म्हणजे राज्यपाल झालं तर आमच्या सगळ्यांचा पाठिंबा. शिवाजीराव रागाराग पाहिले तुमची आहे ना संमती. आपण सगळे म्हणून बोलू देवेंद्रजीला की यांना एकदा राज्यपाल करा. दानवे साहेबाकडे पाहू नका. मी परभणी धरली तिकडे, मी परभणीवर क्लेम केलेला आणि म्हणून 80 वर्षाचं होऊ द्या नाही तर 100 वर्षाचं होऊ द्या, रिटायर कोणला हो वाटतं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळतील असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे. पहिल्या टप्प्यात 11 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी सांगितलंय. आतापर्यंत 11,46,000 पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे. आम्हाला आज पैसे सोडायचे होते. आज देखील आमचं थोडंसं टेक्निकली फॉल्ट आलेलं आहे. आज देखील होऊ शकते किंवा उद्या होऊ शकते, कारण ते टेक्निकली फॉल्ट आहे. ते आता लगेच सापडला तर आताही होऊ शकते आणि त्याप्रमाणे आम्ही पैसे देखील द्यायला तयार आहोत. आज जर झाला फॉल्ट निघाला तर ते आज देखील आम्ही करणार आहोत. आज नाही झालं तर उद्या जास्तीत जास्त उद्या होईल असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.